अंध व्यक्ती असेल किंवा डोळ्यात फूल पडलेली व्यक्ती असेल आणि त्या व्यक्तीला त्या डोळ्यांनी दिसत नसेल किंवा व्यक्तीच्या डोळ्यावरती मार लागला असेल किंवा जीवनसत्वाच्या अभावामुळं, आहाराच्या अभावामुळं डोळ्यातील दोष निर्माण झालेली, जर अशा व्यक्तीला स्पष्टपणे दिसत नसेल तर त्या व्यक्तीने एवढा सांगतोय तेवढा उपाय, फक्त 1 महिना उपाय केला की तुमचं डोळ्यातलं फुल असू द्या, तुम्हाला दिसणं कमी असू द्या, म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, डोळ्याचा कुठल्याही प्रकारचा आजार असू द्या, अगदी प्राण्याला मनुष्याला, तो आजार या उपायाने 1 महिन्याच्या आत, मात्र 1 महिना रेग्युलर करावं लागतं. कसा करायचा, काय करायचा ते मी पुढे सांगतो, ऐका. उपाय अतिशय साधा सोपा आहे आणि याला कुठं बाहेर जायची बी आवश्यकता नाही. 2 उपाय सांगतो, यापैकी कोणताही एक उपाय करा. स्त्री केस विंचरताना, केस कंगव्याने विचारायला लागलं की त्यामध्ये केसाचा गुंता निघतो बघा. मी टाकाऊ पदार्थापासून सुद्धा ते उपयोगात कशा आणायचे हे सांगायला लागलो. आणि ते केस काय करता तुम्ही, फेकून देता. तर ते केस चांगले असे एवढे एवढे आपले स्वतःचे असावते, कोणाचे दुसऱ्याचे असावते, जनावरांसाठी सुद्धा हा उपयोग केला तरी चालतोय बरं का, लक्षात ठेवा. काही वेळेला शेळीच्या डोळ्यामध्ये फूल पडतं, दिसत नाही किंवा मार असा लागतो, दुसरी शेळी धडक देते, मेंढीच्या बाबतीत किंवा बैलाच्या बाबतीमध्ये असं होतं. तर डोळ्याचा कोणताही जर आजार असेल तर त्याला ही जी केस आहे स्त्रीच्या डोक्यावरची, ती काढून घ्यायची नाहीत आपल्याला. गुंत्यामध्ये जी केस निघतात ती केस साठवून ठेवायची बघा, अशी केस, आणि ते केस जाळून त्या केसाची राख करायची एका ताटलीमध्ये काय किंवा पत्र्यावर त्याची त्या केसाची राख करायची. अतिशय थोडी राख निर्माण होते, लक्षात ठेवा. त्यासाठी केस जास्त असणं फार महत्वाचं आहे. आणि त्या केसाच्या राखेमध्ये एरंडी माहित आहे सर्वांना, एरंडी, ते एरंडीचा वरचा पापुंद्रा, बीज असतं ना एरंडीचं, त्याचा वरचा पापुंद्रा काढायचा आणि आतला जो मगज आहे ते 2 एरंडीचे बी घेऊन त्यातले 2 मगज आणि ही राख एकत्रित, चांगली एकत्रित खलायची. हे खलत असताना त्याच्यामध्ये एवढा एवढा ह्याचा तुरटीचा तुकडा टाकायचा. एकच उपाय जालिम सांगतो मी तुम्हाला, एवढा एवढा तुरटीचा तुकडा टाकायचा, तोही त्याच्याबरोबरच बारीक झाला पाहिजे. आणि एवढी एवढीच खडी साखर टाकायची, अतिशय कमी सांगतोय मी. आणि हे चांगलं घोटून 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 घोटून, लक्षात ठेवा, चांगलं एक जिन्सी करायचंय. म्हणजे जसा मलम तयार होतो इतक्या वेळ ते घोटायचं आहे. मग ते कशाने घोटायचं, काय करायचं हे तुमचे तुम्ही ठरवा, परंतु हे एकत्रित घोटून अशा पद्धतीनं जे काय थोडंसं तयार होईल ते थोडंसं तयार झालेलं एका डबीमध्ये भरून ठेवायचं. आणि दररोज सायंकाळी झोपताना लक्षात ठेवा, या मलम जो तयार केलेला मलम आहे त्या मलमाचं, हे बा, मला सुद्धा मोठा चष्मा होता, हे अशा पद्धतीनं इथं असं अगोदर पहिल्यांदा फक्त बोट बुडवून थोडंच हे करा, तुम्हाला जशा पद्धतीनं सण होईल तशा पद्धतीनं, आणि झोपून जायचं. असं 1 महिना करा. 1 महिना तुम्हाला 15 दिवसाचंच भरपूर फरक पडलेला दिसेल. तुमचा जर चष्मा मोठ्या नंबरचा असेल, लक्षात ठेवा, तर हा चष्म्याचा नंबर सुद्धा तुमचा निश्चित कमी होईल. मात्र हट्ट कोणते त्याच्यावरती नीट लक्ष द्या. हे झालं एक्सटर्नल.
डोळ्यातले दोष घालवण्यासाठी झालं. आता इंटरनल काय पाहिजे आहे ते सांगतो मी तुम्हाला. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा तरी भाजी बरोबर. मग ती कशाची भाजी असेल, पालकाची असेल, मेथीची असेल, किंवा चुका शेपू असेल, किंवा तांदूळजा असेल, करडईची असेल, कोणतीही भाजी असू द्या, ती भाजी कशी करून खायची. काय तुम्ही ज्या पद्धतीनं करून खाताय त्या पद्धतीनं त्यातील व्हिटॅमिन सगळे जळून जातात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते परिणाम होत नाही. तर ही भाजी कशी करून खायची याचा व्हिडिओ मी पुढे टाकतो. कोणतीही भाजी कशा पद्धतीनं करावी की जेणेकरून त्यातील सर्व जीवनसत्व ही व्यवस्थित राहतील. ओके, हा व्हिडिओ मी इथे